नमस्कार, डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे। या हिरव्या मिरच्या ज्या आहेत, आपल्याला ह्या मिरच्यांच्या आज भाज्या बनवायच्या आहेत। सर्वप्रथम ह्या मिरच्यांच्या भाज्या ज्या आहेत ना, अशा बारीक बारीक ज्या आहेत ना, अशा पद्धतीने बारीक स्लाइस करून कापून घ्यायच्या। ह्या ज्या बिया आहेत ना, ह्या बिया काढून टाकून द्यायच्या। सोपी रेसिपी आहे, 2 मिनिटात बनवूया भाज्या। त्या आहेत ना, बारीक असे स्लाइस करून घ्यायच्या आणि मग त्याच्या आपण भाज्या बनवायच्या। हे बघा, आतमध्ये बिया सुद्धा असतात, ते बिया आपण बाजूला नंतर काढून टाकून द्यायच्या। ही मिरची जी आहे ना, आपण पाहू शकता अशा प्रकारची मिरची बाजारातून विकत आणायची आणि याच्या भाज्या बनवायच्या। आपण पाहू शकता या ठिकाणी आम्ही ह्या मिरच्या ज्या आहेत ना, बारीक स्लाइस अशा आहेत ना, सुरीनीच कटिंग केलेल्या आहेत ह्या मिरच्या। आणि ह्या ताटामध्ये ह्या चकत्या सगळ्या ओतून घेऊया। चवीनुसार मीठ आपण यावरती जरा शिवरून घेऊया। हे बघा, जरासं मीठ वापरा, जास्त नाही, चवीनुसार मीठ यावरती शिवरायचं बस। आणि मुरगळू नका, जरा लागेल अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं। स्वतःहून मीठ लागणार, स्वतःचं पण असं पाणी या मिरच्यांच्या आतमध्ये असतं। वरसून जरासं मीठ शिवरलं ना, सर्व मिरच्यांच्या या चकत्यांना आतपर्यंत लागतं मीठ। थोडीशी हळद टाका त्याच्यावरती, म्हणजे चिमटीमध्ये जितकी येईल ना तितकी, चिमटीमध्ये म्हणजे जरा मोठी चिमटी घ्या आणि मग थोडीशी हळद घ्या। मिरची पावडर आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे। मिक्स करून घ्यायचे, चुरगळायचे नाही त्या मिरच्या, नाहीतर मग मजा काय। म्हणजे 1-2 चमचा लाल मिरची पावडर हाताच्या बोटांमध्ये जितकी येईल ना तितकी घेऊन शिवरा, कारण का चमच्याने जर शिवरला तरी ते पसरणार आहे का, म्हणून बोटांमध्ये जितकी येईल ना तितकी शिवरा आहे मिरची पावडर। आणि मग नंतर ही आम्ही बेसन घेतलं, हे ते बेसनवरती शिवरायचं। आम्ही पाण्याचा वापर नाही केला आहे मिरचीच्या भाज्या बनवताना, म्हणजे हे मिरचीच्या चकत्यांच्या भाज्या आहेत। आणि ह्या मिरच्या पण वेगळ्या मिरच्या आहेत, कशा ढवळायच्या हे बघा, ढवळा बघा। बेसन सगळं या मिरचीच्या चकत्यांना लागलेलं आहे, आपण पाहू शकता। मॅरिनेट झालेले आहेत, म्हणजे कोटिंग झालेली आहे मिरचीला। अशा प्रकारे या चकत्या झाल्या ना, तर मग थोड्या वेळ तसंच द्या, मिरचीला स्वतःचं असं पाणी सुटेल, कारण का मीठ सुद्धा लावलंय ना। गॅसवरती आम्ही कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं भजी तळण्यापुरता। मराठी माणसं ताटामध्येच मिक्स करतात। थोडंसं अजून बेसन घेतलं आणि जरा ते चाळून घेतलंय, त्याच्यावरती शिवरलंय, म्हणजे त्या मिरचीला पाणी सुटलेलं ना, म्हणून जरा शिवरून त्याच्यावरती अशा पद्धतीने कोटिंग केली। आणि मग पाहिजे तर हाताने ढवळा किंवा बघा। चला, तेल सुद्धा गरम झालेलं आहे आणि या मिरचीच्या भाज्या सुद्धा अशा पद्धतीने तेलामध्ये सोडा। ताऱ्याच्या साहाय्याने जरा वरखाली करून घ्यायच्या। भाज्या बघा किती सुंदर दिसत आहेत ना, गोल्डन ब्राऊन रंगाच्या होतील। भाज्या तळून झालेल्या आहेत। आपण एक काम करूया, ह्या सगळं तेल नितळवूया, ह्या बशीमध्ये काढून घेऊया। छान अशा मिरचीच्या भाज्या जशा येतील तशा आपण ह्या भाज्या आहेत ना, हातात येतील तशा तेलात सोडायच्या। तेल कडकडीत गरम असेल ना तर भाज्या सुद्धा छान होतो, पण एकदा कडकडीत तेलात आपण जेव्हा भाज्या या सोडतो ना, म्हणजे मिरचीच्या स्लाइसच्या या भाज्या ज्या वेळेला सोडतो ना, तेव्हा गॅस मध्यम करायचा, स्लो करायचा आणि जरा वेगवेगळ्या करून घ्यायच्या चमच्याच्या साहाय्याने। म्हणजे बटाटा भाज्यासारख्या आम्ही ते बेटर मध्ये मिक्स करून भाजी नाही बनवली। गोल्डन ब्राऊन कलर रंग आलेला आहे भाज्यांना। आपण या भाज्या तळून झालेल्या आहे, झाऱ्याच्या साहाय्याने तेल नितळवून आपण या भाज्या बाहेर काढूया। भाज्या आहेत ना, या डिश मध्ये आपण काढूया। चला, मिरचीच्या भाज्या खूप सुंदर दिसत आहेत। हे पहा, खूप सुंदर झालेत ना मिरचीच्या चकत्यांच्या भाज्या। हे पहा, आवाज ऐकला, हे जास्त कुरकुरीत होत नाही, हे फक्त टेस्ट साठी अशा पद्धतीच्या होतात। मिरचीची भाजी तोंडी लावायला चव येते चांगली, म्हणून घ्यायची आणि खायची। बघा किती सुंदर दिसत आहे ना मिरचीच्या भाज्या। ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। आपण जर सबस्क्राईब केलं तर माझा चॅनल सुद्धा ग्रो होईल आणि मला सुद्धा मदत होईल।